नमस्कार, आज बनवूयात नवरात्र विशेष झटपट तयार होणारी मिनी थाळी। हे पदार्थ खाल्ल्यामुळे नक्कीच तुम्हाला पोळी भाजी खाल्ल्यासारखं फील येणार आहे, कारण यामध्ये आपण बनवतोय जाळीदार मऊ लुसलुशीत धिरडे आणि त्याचसोबत चविष्ट उपवासाची लाल भोपळ्याची भाजी। रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी, सोपी आणि भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। उपवासाचे मऊ लुसलुशीत धिरडे बनवण्याकरिता मी 2 तासांपूर्वी 1 वाटी भगर म्हणजेच वरई आणि पाव वाटी साबुदाणा भिजत घातलेले होते। तर ते बघा अशा पद्धतीने व्यवस्थित भिजले गेले आहेत। यापेक्षा जास्त भिजवून घेतलं तरी देखील चालतं, पण वेळ कमी असेल तर कमीत कमी 2 तासांकरता हे दोनही साहित्य भिजवून घ्यावं। आता यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलंय आणि हे दोनही साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, कारण याची आपल्याला एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट किंवा मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। यासोबत यामध्ये घालूया 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे। सोबतच एक मध्यम साईजचा कच्चा बटाटा हा कच्चाच वापरा, उकडण्याची अजिबात गरज नाहीये। त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे कच्चे किंवा भाजलेले कसेही वापरू शकता। शेंगदाण्यांमुळे धिरडे मऊ लुसलुशीत तयार होतात। चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं पाणी देखील घातलंय। आता याचं मी एकदम बारीक पेस्ट स्वरूपात मिश्रण बनवून घेते। तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी मस्त बारीक पेस्ट स्वरूपात दळलं जातं, एकदम गुळगुळीत हे मिश्रण तयार होतं। तयार मिश्रणापासून तुम्ही कुरकुरीत डोसे किंवा यातच थोडासा सोडा घातला तर अप्पे आणि इडली देखील बनवून घेऊ शकता। मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। साधारणतः याची कन्सिस्टन्सी बघा इतपत सैलसर ठेवलेली आहे। जास्तही आपल्याला हे मिश्रण पातळ बनवायचं नाहीये। तयार झालेलं मिश्रण तुम्ही 4 ते 5 करता देखील स्टोअर करू शकता, म्हणजे सकाळी बनवले आणि संध्याकाळी धिरडे बनवले तरी देखील चालतात। मिश्रण जरा वेळ साईडला ठेवून देते आणि भाजीची तयारी करते। त्याकरिता अशा पद्धतीचे एक लाल भोपळा घेतलाय। याला बऱ्याचशा भागांमध्ये डांगर किंवा काशीफळ देखील म्हणतात। हा भोपळा खूप पटकन शिजतो, पण याची जी साल असते ना ती फारच कडक असते, टणक असते, त्यामुळे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। भोपळा व्यवस्थित साळून झाला की हा छोट्या फोडींमध्ये कट करून घेऊयात। हा लाल भोपळा बऱ्याचशा भागांमध्ये उपवासाला चालतो। याची भाजी भरपूर साऱ्या उपवासांना खाल्ली जाते म्हणून मी बनवतीये, पण जर तुम्ही लाल भोपळ्याची भाजी खात नसाल, सेम पद्धतीने तुम्ही बटाट्याची चटणी देखील बनवू शकता। तर एवढ्यात आपला भोपळा देखील व्यवस्थित बारीक चिरून झालाय। लगेचच भाजी बनवून घेऊयात। त्याकरिता जाडबुडाची कढाई गॅसवर ठेवली आहे। यामध्ये थोडंसं शेंगदाणा तेल वापरले, तेलाऐवजी तूपही वापरू शकता। यावेळेला तुम्ही जिरे खात असाल तर जिरे पहिले टाकावे, नंतर टाकूयात हिरव्या मिरचीचा ठेचा। आता हा आपल्याला सुरुवातीला पहिले तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून यातील कच्चेपणा आणि तिखटपणा थोडासा कमी होईल। लगेच टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेला लाल भोपळा। हा देखील आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। भोपळा हलकासा परतवून झालेला आहे। आता टाकूयात 1 वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट म्हणजे शेंगदाण्यांचा कूट। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्याकरता यावर झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर हा मऊ शिजेपर्यंत शिजवून घेऊयात। काही वेळानंतर आता झाकण खोलून बघते, आपल्या भोपळ्याच्या फोडी हलक्याशा ट्रान्सपरंट झाल्यासारखे दिसताय, मऊ झाल्यासारखे दिसताय। हवं तर तुम्ही यातील एखादी फोड अशा पद्धतीने दाबूनही बघू शकता। ही दबली गेली की समजायचे आपली भाजी या ठिकाणी तयार झाली आहे। लगेच गॅस बंद करूयात आणि ही जरा वेळ साईडला ठेवून देऊयात। आता गॅसवर एक पॅन ठेवलाय। नॉनस्टिकचा पॅन वापरतेय, पण तुमच्या घरामध्ये जर लोखंडाचा तवा असेल तो देखील वापरू शकता। याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं। आता यावर मिश्रण घालूयात आणि पळीच्या मदतीने अशा पद्धतीने हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। धिरडे बनवत असताना एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची, ती म्हणजे पॅन अगदी छान असा कडकडीत गरमच असावा, यामुळे धिरड्यांना खूप छान अशी जाळी पडते। नॉनस्टिकचा तवा असेल तर हे धिरडे तव्याला चिकटत नाही, पण लोखंडी तवा असेल तर त्याला तुम्ही पहिले तेलाने ग्रीस करून घ्या आणि मगच हे धिरडे बनवा। धिरडं व्यवस्थित पसरवून झालं, वरची साईड कोरडी झाली की अगदी थोडंसं शेंगदाणा तेल घालूयात आणि एकदम कमी गॅसवर झाकण ठेवून अर्धा मिनिटे शिजवून घेऊयात।
अर्धा मिनिटानंतर झाकण खोलून बघते, हे वरच्या साईडने पूर्णतः कोरडं झालेलं आहे. आता पलटवून दुसऱ्या साईडने देखील भाजून घेते. बघा किती मस्त खमंग भाजलं गेलंय. जाळी देखील अगदी परफेक्ट पडली आहे. अगदी काही मिनिटांमध्ये मऊ लुसलुशीत जाळीदार धिरडं तयार झालेलं आहे. गॅसवरून खाली उतरवून घेऊयात. सेम पद्धतीने उरलेले ही धिरडे बनवून घेऊ शकता. हे बनवायला फारच सोपे आहे. फक्त हे बनवत असताना गॅसचं आणि तव्याचं टेम्परेचर मात्र लक्षात ठेवायचं आहे. सेम पद्धतीने उरलेले ही धिरडे बनवून घेते. उपवासाला अशा पद्धतीचे मऊ आणि थोडेसे तिखट पदार्थ असले की उपवासाच्या दिवशी थोडंसं बरं वाटतं. यासोबत एखादा लाडू देखील तुम्ही सर्व करू शकता. लाडूची रेसिपी आपण अगोदरच चॅनलवर शेअर केली आहे. त्यामध्ये मी आत्तापर्यंत 3 प्रकारचे उपवासाचे लाडू दाखवले आहेत. एक शेंगदाणा गुळ लाडू असेल किंवा साबुदाणाचा लाडू असेल किंवा वरईचा लाडू असेल. या तिन्हींपैकी एक कोणता तरी लाडू तुम्ही नक्की बनवून ठेवा. हवा तेव्हा गरज वाटल्यास खाऊ शकता. यासोबत मी तुमच्यासोबत उपवासाचे थालीपीठ, मऊ लुसलुशीत जाळीदार इडली असेल, ढोकळा असेल किंवा अप्पे असेल यांची रेसिपी देखील शेअर केली आहे. त्या देखील रेसिपी जर तुम्ही बघितल्या नसतील तर चॅनलवर जाऊन अवश्य बघा. तुम्हाला माझ्या या रेसिपीज थोड्या जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. यासोबत तुम्हाला आपल्या या चॅनलवर आणखी कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा. तर बघा, एवढ्या वेळामध्ये आपलं हे दुसरं आणखी एक धिरडं तयार झालेलं आहे. या घेतलेल्या साहित्यांमध्ये माझे परफेक्ट 5 ते 6 धिरडे तयार झाले आहेत. आता वाटीची साईज बदलली की धिरड्यांचे प्रमाण देखील नक्कीच बदलू शकते. हे धिरडे बनवत असताना वरईसोबत साबुदाणा आवर्जून घाला. साबुदाण्यामुळे थोडासा चिकटपणा येतो आणि यामुळे धिरडे जास्तच कडक तयार होत नाही, हलकेसे मऊ लुसलुशीत राहतात. त्यामुळे कितीही तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वरई किंवा भगर घेतलेली असेल तर अगदी थोड्याशा प्रमाणात का होईना साबुदाणा नक्की घाला. तर बघा, आपल्या या धिरड्याला वरून किती छान अशी जाळी पडलेली आहे. सोबतच हलकेसे वरून कुरकुरीत, आतून मऊ लुसलुशीत आहे. लगेचच सर्व करायला घेऊयात. या धिरड्यांसोबत लाल भोपळ्याची भाजी, शेंगदाण्याचा झिरकं किंवा शेंगदाण्याची आमटी, एखादी चटणी, नसेलच काही तर गोड दही देखील सर्व करू शकता. अतिशय भन्नाट चवीची आपली उपवासाची मिनी थाळी या ठिकाणी तयार झाली आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.